तुला माहिती का दोन स्ट्रिंग कंपेअर करताना इक्वल टू वापरला तर बग येऊ शकतो। हो, जावा मध्ये कंपॅरिझन करायचा मार्ग काहीतरी वेगळाच असतो। सो आज आपण पाहणार आहोत काही युजफुल स्ट्रिंग मेथड्स। सर्वात पहिला आहे इक्वल्स। सो हा कंपॅरिझनचा काम करतो दोन स्ट्रिंग्सच्या कंटेंट मधला। चला एक्झाम्पल बघूया। स्ट्रिंग s1 इज इक्वल्स टू जावा आणि स्ट्रिंग s2 इज इक्वल्स टू परत जावा आणि system.out.println s1 डॉट इक्वल्स s2। सो इथे आपल्याला आउटपुट काय मिळणार आहे? ट्रू, कारण s1 आणि s2 मधला कंटेंट सेम आहे। सो डोक्यात प्रश्न पडत असेल इक्वल टू काय करतो मग? सो इक्वल टू हा फक्त मेमरी ऍड्रेस कंपेअर करतं, कॉन्टेंट नाही। कॉन्टेंट साठी तुम्हाला वापरावं लागणार आहे इक्वल्स। सेकंड बघूयात इक्वल्स इग्नोर केस। सो इथे केस इग्नोर करून कंपॅरिझन होतो। सो एक्झाम्पल बघूया। कॅपिटल मध्ये JAVA जावा डॉट इक्वल्स इग्नोर केस, स्मॉल मध्ये JAVA जावा। सो याचा आन्सर काय येणार आहे? परत ट्रू। थर्ड बघूयात कंटेन्स। सो कंटेन्सचा काम असतो आपल्याला तो वर्ड त्या स्ट्रिंग मध्ये दिलाय की नाही हे तपासतो। सो जसं की इथे आपण एक्झाम्पल घेतलाय स्ट्रिंग मेसेज इक्वल्स टू वेलकम टू जावा आणि त्यानंतर आपण लिहिलाय system.out.println आणि आपण तिथे लिहिलाय message.contains ब्रॅकेट मध्ये जावा। सो इथे आपल्याला रिझल्ट काय मिळणार आहे? ट्रू, कारण जावा हे मेन्शन आहे आपल्या मेसेज स्ट्रिंग मध्ये। फोर्थ बघूया स्टार्ट्स विथ आणि एंड्स विथ। सो या मेथड्सचं काम असतो सुरुवातीचा आणि शेवटचा भाग चेक करायचं। सो आपण सेम एक्झाम्पल घेऊया। मेसेज डॉट स्टार्ट्स विथ वेलकम आणि त्याच खाली मेसेज डॉट एंड्स विथ जावा। सो इथे आपल्याला परत रिझल्ट मिळणार आहे ट्रू, कारण आपली स्ट्रिंग वेलकम पासून सुरू झाली आहे आणि एंड झाली आहे जावा पासून। या मेथड्स वापरून आपण टेक्स्ट सर्च, फिल्टर्स आणि व्हॅलिडेशन्स अगदी सोप्या पद्धतीने करू शकतो। उदाहरण ईमेल व्हॅलिडेशन, कीवर्ड सर्च इत्यादी। आज आपण स्ट्रिंग कंपेअर आणि सर्च करणं शिकलो। उद्या आपण बघणार आहोत स्ट्रिंग मॉडिफिकेशन मेथड्स। सो मिस करू नका।